सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला तर आज बनवूया श्रीखंड सिंपल असं। त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आणि कोमट घ्यायचं दूध आणि साई सगट आपल्याला दही लावायचं आहे आणि त्यासाठी दही लावायच्या भांड्याला असं दही लावून घ्यायचं 2 चमचे आणि त्यातलंही 1 चमचा काढून घ्यायचं एक्स्ट्राचं। आपल्याला श्रीखंडासाठी दही जास्त आंबट नकोय त्यामुळे आणि त्या भांड्यामध्ये दूध टाकून द्यायचं आणि दूध हे कोमट घ्यायचं उन्हाळा असल्यामुळे आणि त्याला असं फिरवून घ्यायचं 1 मिनिट तरी। त्यामुळे आपलं जे दही ते घट्ट लागेल आणि मी सकाळीच दही लावलेलं हे आणि संध्याकाळी हे असं दही तयार होईल घट्टसं गोड आणि किती छान लागलंय दही। आणि आपल्याला श्रीखंडासाठी असंच दही पाहिजे आणि एक रुमाल घ्यायचा पातळसा स्वच्छ आणि खाली पातेलं गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये रुमाल टाकायचा आणि रुमालामध्ये आता हे दही सर्व दही टाकून द्यायचं आणि आता रुमाल सर्व असा जमा करून घ्यायचा आणि त्याची अशी गाठ मारायची आणि हे भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि वरती जर ठेवलं आपण तर आपलं दही आंबट होईल त्यामुळे हे असं फ्रीजमध्ये ठेवायचं गाळणी सगट रात्रभर। आणि आता रात्रभर ठेवलेलं आपलं दही आणि त्यामधलं एवढं पाणी निघालेलं दह्यामधलं आणि आता छानसा घट्टसर दही तयार झालेलं याला चक्का म्हणतात। हे बघा किती छान झालंय दही पूर्ण पाणी निघून गेलेलं आणि आता मिक्सरला अर्धी वाटी साय घ्यायची 1 दिवसाची तरी आपली दुधावर जेवढी येईल तेवढी साय घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची। हे बघा किती छान झाली आहे साय एकदम सॉफ्ट क्रीमी। आणि आता त्या सायमध्येच आपण आपला हा चक्का टाकणार आहे पूर्ण टाकून द्यायचा त्यामध्ये आणि 1-2 मिनिटांमध्येच आपलं हे श्रीखंड तयार होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि त्यामध्ये पिठी साखर टाकायची 4 चमचे टाकलेले मी आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। गोड आवडल्यास अजून टाकायची आणि त्यामध्ये वेलची पूड टाकायची आवडल्यास ड्रायफ्रूट टाकायचे आणि मिक्सरला 1 मिनिटच फिरवायचं आहे जास्त फिरवायचं नाही। आणि हे बघा किती छान झालंय श्रीखंड आणि चवीला पण खूप छान लागतं हे घरचं।
आणि तुम्ही थोडंसं काढून फ्रीजमध्ये ठेवलं 10-20 मिनटं तर अजून घट्ट होईल. चिक्का जर तुम्ही करून ठेवला अगोदरच तर श्रीखंड म्हणजे खूपच लवकर तयार होतो. आणि त्यावर आता थोडंसं केसर असल्यास टाकायचं, नाहीतर नाही. आणि ताज्या ताज्या गुलाब पाकळ्या, ताज्या फुलांच्या, सिंपल असं श्रीखंड तुम्ही पण बनवा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.